जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में। नमस्कार मित्रांनो, खडकी समाचार मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आम्ही एका विषयावर बोलणार आहोत आणि त्यामध्ये आपल्या सोबत आहे वरिष्ठ पत्रकार माननीय राज ठाकरे। मित्रांनो, आज शहराचं अस्तित्व आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वच पक्षाची धडपड आहे। पडद्यामागील काही राजकीय घटना बघता आज शहराचं वातावरण गढूळ होत चाललेलं आहे। काही पक्षामध्ये देवाणघेवाण चालू आहे, कार्यकर्त्याची देवाणघेवाण सुरू आहे। इकडचा कार्यकर्ता तिकडच्या पार्टीला बोलतो, तिकडचा कार्यकर्ता इकडून तिकडच्या पार्टीला बोलतो। म्हणजे यामध्ये जनतेला कुठेतरी गुमराह केल्या जात आहे असं मला वाटतं। आणि शहराचं ऐतिहासिक जे अस्तित्व आहे याच्यावर आज कोणीच बोलत नाहीये। या मागे काहीतरी गोड बंगाल म्हणायला हरकत नाहीये, परंतु काही राजकीय पक्षाचे चांगले वरिष्ठ जे आमदार आहे, खासदार यांनी चांगलं काम केलेलं आहे, परंतु आज विषयावर बोलतच नाही। फक्त विकास, पण विकास कोणता हा पण महत्वाचा विषय आहे। यासाठी आपण माननीय राज ठाकरे आपल्या सोबत आहे आणि आमची अशी एक चर्चा चालली आहे की आम्ही शहराच्या ऐतिहासिक वास्तू आणि विकासाबद्दल लोकांना बोलतं करायचं आहे। यासाठी आपल्यासारख्या जनतेचं किंवा राजकीय पक्षाचे काही बोलके कार्यकर्ता असणार आहे, यांच्याशी आम्ही बोलणार आहोत। आणि यासाठी आम्ही चौकामध्ये किंवा शहराच्या वस्तीमध्ये जाऊन यामध्ये आम्ही चर्चा करणार होतो। राज ठाकरे साहेब, आपल्या खडकी समाचार मध्ये स्वागत आहे। ठाकरे साहेब, मला एवढं सांगा की आज शहराचा विकास खूप म्हणजे धडाडीने वाढलेला आहे, आपला खूप मोठा झालेला आहे, परंतु ऐतिहासिक वास्तूकडे किंवा जनतेच्या आरोग्याकडे कोणी बघत नाहीये। यासाठी आपण काय बोलणार? सर्वप्रथम सर्वांचं या चॅनल मध्ये स्वागत आहे। आपण माझ्याबरोबर चर्चा आहे, आपलंही अभिनंदन का आज एक चांगल्या विषयाला आपण हात घातलाय, एक चर्चा करतायत। सर्वात प्रथम आपण म्हटलं शहराचा विकास या आणि राजकीय पक्षाचा विकास। साहेब, हा शहराच्या विकासासाठी विषय नाहीये, नाही शहराचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही धडपड आहे। हे फक्त स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी ही धडपड चालू आहे सगळ्या राजकीय पक्षांची आणि स्वविकास करण्यासाठी हे सर्व आहे। कारण की मागील 30 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला, या शहरावर शिवसेना भाजप या लोकांचं अस्तित्व होतं, यांचं राज्य होतं, महानगरपालिकेत यांचं अस्तित्व होतं। 30 वर्षात, मागील 30-35 वर्षात ज्यांनी छत्रपती संभाजीनगर, आजचं तत्कालीन औरंगाबाद, ज्या लोकांना पिण्याचं पाणी दिलं नाही, रस्ते दिले नाहीत, आरोग्य सुविधा दिल्या नाहीत, दवाखाने तर बोटावर मोजा इतके सरकारी दवाखाने आपल्याकडे घाटीवर सगळा भार आहे, ड्रेनेज लाईन नाहीत, ज्या जुन्या ड्रेनेज लाईन आहेत त्याच चालू आहे। आपण जे म्हणताय का बा शहराच्या अस्तित्वासाठी, हे शहराचं नाही, याच्यातून फक्त त्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे आणि शहराचा यांनी विकास केलाय असं म्हणता येणार नाही आणि नाही केला असंही म्हणता येणार नाही। कारण की मागील 20 वर्षापासून जी योजना चालू आहे, 1600 कोटीची योजना 3-3.5 हजार कोटीत गेली, म्हणजे हा मोठा विकास आहे। आता हा पक्षाचा आहे का शहराचा आहे, हा संशोधनाचा विषय राहिला। दुसरा विषय, आपण म्हटलं शहराचा विकास नाही झाला, शहर वाढलं। आशिया खंडात सर्वात विकासाने विकसित होणार आणि वाढणार शहर म्हणून तत्कालीन औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरची नोंद आहे साहेब। आशिया खंडात सगळ्यात मोठी इंडस्ट्रीमुळे आपण वाढलो, आपला विकास झाला। हा विकास कोणी केला नाही। या विकासाचे खरे जर विकास पुरुष जर कोणाला म्हणता येईल तर डॉक्टर रफिक झकेरिया। सिडको हडको त्यांनी आणलंय, MIDC त्यांनी आणली, हे विकास पुरुष। यशवंतराव चव्हाणांनी, मी चुकत नसेल तर यशवंतराव चव्हाणांनीच नाही, शंकरराव चव्हाणांनी याला पैठणच्या जायकवाडी धरणाची मुहूर्तमेढ रोवली। जर पैठणला जायकवाडी धरण झालं नसतं तर या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहराला
पिण्याला पाणी भेटलं नसतं, जे आज 8 दिवसांनी भेटतंय. म्हणजे ऐतिहासिक दर्जा म्हणजे काय, नेमकं काय शहराचं काय अस्तित्व आहे? शहराचा ऐतिहासिक दर्जा म्हणजे फक्त नावाला आपण ऐतिहासिक राहिलेलो आहोत. आपण जर बघितले, शहराला पूर्वी 52 दरवाजे होते, एक मोठी तटबंदी होती, त्यामध्ये शहर बेगमपुऱ्याच्या आत, इकडं बायजीपुऱ्याच्या आतमध्ये, इकडं पैठण गेटच्या आतमध्ये, इकडं दिल्ली गेटच्या आतमध्ये एक मोठी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. त्या तटबंदीच्या आत मोठमोठाले राजा राजवाडे होते, मोठमोठाले महल होते. त्या महालामध्ये राण्यांचे, राजांचे, औरंगजेबाचं सुद्धा इथं वास्तव्य राहिलेलं आहे. हे ऐतिहासिक पुरावे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय सुद्धा या जमिनीला लागलेले. बेगमपुऱ्यात ज्यावेळेस मिर्झाराजे जयसिंगांबरोबर आग्र्याच्या औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला महाराज गेले होते, 8 दिवस इथं राहिल्याची नोंद आपल्याकडे उपलब्ध आहे बेगमपुऱ्यामध्ये. हा ऐतिहासिक झाला. याच्यात काय झालं, ऐतिहासिक दरवाजे आहेत, ऐतिहासिक मस्जिदी आहेत, ऐतिहासिक मंदिरं आहेत, ऐतिहासिक बारव आहेत. पण आपल्याला तो इतिहास सांगणारे लोक आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण काही दिवसांनी हे सर्व येणाऱ्या पिढीला आपल्याला चित्रात दाखवावं लागेल. हा आपला आजचा इतिहास. नाही, खूप चांगला विषय आहे सर. जर आता ऐतिहासिक दरवाजा एक एक नष्ट होत चालले, जसं तुम्ही खास दरवाजा जे म्हटले होते, तर अशा दरवाजाला आपण टिकवण्यासाठी जसं माननीय आयुक्त आहे, माननीय कलेक्टर साहेब आहे, दिलीप स्वामी साहेब आहे, त्यांचं सीईओ आहे, जिल्हा परिषद सीईओ आहे, आणि आपले राजकीय क्षेत्र म्हणजे बघितलं आपण तर माननीय खासदार खैरे साहेब आहे, इम्तियाज जलील आहे, माजी खासदार इम्तियाज जलील आहे. खैरे साहेबांच्या बाबतीत तुम्हाला एक सांगतोय, खैरे साहेबांच्या त्यांच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खासदारकीच्या त्यांच्याकडे पुरातन विभागाची कमिटी होती, मोठं केंद्राची. खुजराव वगैरे ज्या लेण्या ज्याच्यात येतात का, त्या संपूर्ण भारताच्या लेण्यांचे ते अध्यक्ष होते, अशी माझी माहिती. पण कुठे काय दिलं ते तर मला माहित नाही. पण छत्रपती संभाजीनगर त्यांच्या दृष्टीने त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर, कारण की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या शहराला अमखासवर त्यांची सांस्कृतिक मंडळावर त्यांची सभा व्हायच्या. त्या सभेमध्ये सर्वप्रथम त्यांनी या शहराला संभाजीनगर म्हटलं. तत्कालीन संभाजीनगर त्यांच्या हिशोबाने संभाजीनगर शहराला काहीच मिळालं नाही. आपल्या वेरूळ आणि अजिंठा लेण्याला जागतिक नाणेनिधीतून, जापानच्या यांच्या याच्यातून, बँकेच्या याच्यातून आपल्याला अर्थ पुरवठा झालेला आहे. खूप सारा विकास बाहेरच्या मदतीवर आपला झालाय. आपण स्वतः काही विकास करण्यात कमी पडलो, असं माझं स्पष्ट मत आहे. हो, खूपच चांगलं सर. मला सांगा सर, आता जसं तुम्ही म्हटलं की ऐतिहासिक दरवाजे, जे पर्यटक आपल्या शहरामध्ये येतात, ऐतिहासिक वस्तू बघण्यासाठी येतात, पण इथून त्यांचं निराशा होते. यासाठी इथल्या स्थानिक लोकांनी किंवा स्थानिक कार्यकर्त्यांनी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? साहेब, ज्या वेळेस हुतुतू म्हणजे याची तंगडी ओढ त्याची तंगडी ओढ, याच्यातून जर आम्हाला वेळ मिळाला, खूपच चांगला. तुम्हाला आठवत असेल, आपणही जुने पत्रकार आहात, आपण डॉक्टरेट आहात, डॉक्टर आहात, आपला मोठा अभ्यास आहे. काय झालं माहितीये का, शिवसेनेच्या काळात खान की बान, संभाजीनगर विरोधात औरंगाबाद, हिरवा साथ, हिंदू मुस्लिम, मागे अयोध्यात राम मंदिर होईपर्यंत मंदिर मस्जिद, याच्या बाहेर आम्ही कधी गेलोच नाही. बरोबर. याच्या बाहेर जर आम्ही गेलो असतो तर विकास काय असतो हे आम्हाला कळालं असतं. ज्या महानगरपालिकेच्या हद्दीत जर बोलायचं, शहराच्या बाबतीत म्हणजे महानगरपालिकेच्या हद्दीत, ज्या महानगरपालिकेत शिवसेना भाजपची सत्ता 30 वर्ष होती, साधं पिण्याचं पाणी भेटलं नाही, दरवाज्यांची दुरावस्था, रस्त्यांची दुरावस्था, फक्त संभाजीनगर आणि खान आणि बान याच्यावरच केलंय. आणि कोणते नगरसेवक फोडायचे आणि आमचे महापौर बसवायचं, याच्यातच सर्वांचं वेळ गेला आणि सर्वांनी फक्त स्वतःच्या अस्तित्वाची ओळख निर्माण केली, स्वतःच
अस्तित्व निर्माण केलं, शहराचं अस्तित्व शून्यच आहे. आजही जैसे थे परिस्थिती आहे. आपल्या माहितीच तो 4-5 वर्षापूर्वी आपल्याकडे G20 झाली होती. 1000 कोटीचं बजेट होतं, कुठे गेलं? काय स्मार्ट झालं? लोकांनी लावलेली झाडं घरी उचलून नेली. एकदा नेतील दोनदा नेतील, मी म्हणत नाही की ते चूक नाही, ते चूक आहे, पण एकदा नेतील दोनदा नेतील. कारवाई करा, शहराला स्मार्ट करा. आमची शहराच्या बाबतीत मानसिकता उदासीनता आहे आणि आम्हाला फक्त स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं आहे. तो कोणताही राजकीय पक्ष असो, त्याला शहराशी किंवा सर्वसामान्य नागरिकांशी काही घेणं देणं नाही. त्यामुळे पर्यटन तर खूप लांबचा विषय. सर, तुम्ही खूप असं म्हणले का शिवसेनेची 30 वर्ष सत्ता होती, आज नुसती शिवसेना नाही, शिवसेना भाजपची. अच्छा, आणि आज स्पेशल भाजपची सत्ता जसं तुम्हाला वाटतंय. आणि आता आजपर्यंत जितके महापौर येऊन गेले, सर्वांची अपेक्षा त्यांच्याकडनं होती की भाई ऐतिहासिक वास्तू वाचवण्यासाठी यांनी प्रयत्न केला पाहिजे. आता लाडके आपले जे महापौर झालेले आहेत समीर राजूरकर, यांच्याशी काय आपली अपेक्षा आहे आणि काय आपण आवाहन करणार? समीर राजूरकर माझे चांगले मित्र आहेत. शहराचा अभ्यास आहे, उच्च शिक्षित आहे. राजकीय पक्षापासून सुरुवात आहे, भारतीय जनता पार्टी पक्षा युवा मोर्चापासून त्यांची सुरुवात आहे. नगरसेवक राहिलेले, मोठा अभ्यास आहे. सर्व राजकीय पक्षाशी चांगले संबंध, पण ते एका पक्षाचा अजेंडा चालवतात. आपल्याकडे काय झालं, स्वतःचं अस्तित्व आता संपलेलं. तुम्ही ज्या पक्षाकडून निवडून आलात त्याचा अजेंडा तुम्हाला राबवावा लागतो. त्यांनी एक ज्या दिवशी निवडून आले, त्यांची निवड झाली, तर त्यांनी एक वक्तव्य केलं, छत्रपती संभाजीनगरचा मी पहिला महापौर. आम्ही अभिनंदन करतोय, छत्रपती संभाजीनगरचे पहिले महापौर. पण महापौर नंतरच्या काळात आता जो कार्यकाळ त्यांचा लोटला, असं वाटत नाही की शहराला खूप काही मिळेल. ऐतिहासिक दर्जा जो शहराचा होता त्या बाबतीत खूप काही करता येईल, कारण की अर्थसंकल्प जर बघितला आपण तर शहरासाठी काही नाहीये. जे आठवडी बाजार, या शहराची अस्मिता सर्वसामान्य जनतेच्या जीवन मरणाशी जे निगडीत होते, जे सर्वसामान्य चाकरमाने या आठवडी बाजारांची वाट बघत होते, तेच बंद करण्याचा घाट त्यामध्ये घातला गेला. ऐतिहासिक दरवाजांसाठी, ऐतिहासिक शहरांसाठी, ऐतिहासिक तटबंदी, ऐतिहासिक बुरुज, ऐतिहासिक तुमच्या विहिरी, ज्याला बारव म्हणतात, असं शहरात खूप आहे. त्याच्यासाठी 1 रुपयाचाही निधी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. माननीय महापौर यांना आमच्या माध्यमातून एक आव्हान आणि एक निवेदन पण देण्यात येत आहे. असं सांगण्यात येत आहे की शहराचा विकास तर तुम्ही करणार आहात, शहराचे पालकत्व तुमच्याकडे आहे. आज प्रथम नागरिक या नात्याने तुम्हाला बघवल्याचा खूप मोठा मान आहे आपला. परंतु आज शहराचं जे ऐतिहासिक दर्जा आहे हे टिकवण्यासाठी जर आपण आपल्या याच्या नियोजनामध्ये तरतूद केली असती तर चांगलंच होतं. पण तरी पण पुढे पण तुम्ही तुमच्या प्रयत्नाने चांगल्या पद्धतीने करू शकता, किंवा कारण की तुमची माननीय मुख्यमंत्री साहेबांची चांगली ओळख आहे, चांगली जवळीक आहे, लाडके आहे, मुख्यमंत्र्याचे लाडके आहात आपण. तर आपल्याला एक आव्हान करण्यात येते की जर आपल्या शहराचं अस्तित्व टिकवण्यासाठी जे ऐतिहासिक दर्जेचे दरवाजे असेल किंवा काही इमारती असेल, याला सुरक्षित करण्यासाठी आपण कोणत्या महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणते प्रयत्न करू शकतात, हे खूप महत्वाचा विषय आहे. साहेब, आपण जसं आता उल्लेख केला, महापौरांचा उल्लेख केला, महापौरांनी 3 हेरिटेज वॉक केले. ओके, रमजान चालू होती, रमजानच्या काळात 3 हेरिटेज वॉक केले. त्यामध्ये शिवजयंती आली होती. त्या काळात छत्रपती शिवरायांचे जिथं पाय लागले, जिथं राहिले, त्या बारावात गेले, तिथं बेगमपुरा, भावसिंगपुरा वगैरे तो एरिया फिरले. त्यांनी ते सगळे व्यवस्थित पाहणी केली. हेरिटेज, पण तो जो प्रकार होता तो हेरिटेज वॉक पुरताच मर्यादित राहिला. काय झालं, जिल्हाधिकारी एका कमिटीचे अध्यक्ष, मनपा हे जे आहेत प्रशासक आता नाहीयेत, आता ते आयुक्त झालेत. पहिले प्रशासक होते. मनपा आयुक्त काही मनपांच्या अधिकारात
गेट वगैरे जे आहेत आणि काही ज्या जुन्या बिल्डिंग आहेत, आपल्याकडे सराय होते. सराय, काही आजच्या पिढीला सरायाचा अर्थ कळणार नाही. सराय म्हणजे येणारे जाणारे मुसाफिर जे होते ते कोणत्याही जाती धर्माचे असतील, त्यांना थांबण्यासाठी, पाणी पिण्यासाठी ती जागा होती. सराय म्हणजे अशी सराय मला वाटतं अंगुरीबाद मध्ये एक आहे. आणि आज आपण जसा ऐतिहासिक उल्लेख करताय, आपल्याकडे गेटचा उल्लेख झालाय. आपल्याकडे 52 गेट 52 पुरे होते. त्याच याच्याने याला 52 पुऱ्याचं गाव म्हणूनही ओळखलं जायचं. नंतर खडकी झालंय, नंतर औरंगाबाद झालंय, नंतर संभाजीनगर झालं, छत्रपती संभाजीनगर झालं. हरकत नाही. छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर आमच्या अपेक्षा अशा होत्या का छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर ते नावाला जेवढं मोठं वलय आहे, छत्रपती संभाजी राजांच्या नावाला जेवढं मोठं वलय आहे, त्या नावानुसार या शहराला वलय प्राप्त होईल. पण काहीच झालं नाही. फक्त एक छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा झालाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम चालू आहे, आणि ज्यांच्या नावानी हे शहर झालं, आता ज्यांचं नाव दिलं गेलं त्यांच्या पुतळ्याचं कामही अजून चालू आहे. पण जे जुने वाडे आहेत, जे बुरुज आहेत, त्याच्यासाठी काही नाही. आपण आता जसा उल्लेख केलाय, मला एक सांगा, आपण पण जाणकार आहात, भडकल गेट किती आहे? सर्वसामान्यांना किती भडकल गेट माहिती आहे? माहितच नाही. एकच असं म्हणतो, पण आपल्याला जेवढी माहिती आहे 2 आहे. भडकल गेट 2 आहेत. हे किती जणांना माहिती? पण आज सर त्याच्यावर पण खूप अतिक्रमण झालेलं असं वाटतं तुम्हाला? अतिक्रमण हा भाग वेगळा. आम्हाला अतिक्रमण आम्ही कसं करतोय, आम्हाला अतिक्रमणावर जर बोलायचं तर खूप मोठा विषय आहे. आम्हाला जर समजा एखाद्या राजकीय पक्षाकडून सांगण्यात आलं का आम्ही अतिक्रमण काढायचं काम करतो, जेवढं काढायचं तेवढंच काढतो, एक काढतो, एक सोडून देतो, हा एक वादग्रस्त आणि संशोधनाचा वेगळा विषय होऊ शकतो. काय जर नियम असा आहे, 300 फुटाच्या आत तुम्हाला काम करता येत नाही, बांधकाम करता येत नाही. ऐतिहासिक जर हे असं तुमच्या वास्तू त्याच्यात राहता येत नाही. आपण जर बघितलं तर गेट आणि जी आपली तटबंदी आहे, लोकांनी त्यालाच लागून घरं बांधली. ऐतिहासिक वास्तूच्या उंचीपेक्षा मोठी उंची तुम्हाला घरं बांधता येत नाही. आपल्याकडे सगळ्या गेटच्या बाजूला मोठमोठ्या टोलेच्या बिल्डिंग उभ्या आहे. त्याच्या पुढे जर जायचं तर जुन्या भडकल गेटच्या बाजूला नवखंडा पॅलेस म्हणून एक ऐतिहासिक वास्तू आहे, त्याच्यात एक कॉलेज चालतं. तुमच्या रोजाबाग मध्ये मोठमोठ्या एक बाग आहे, रोजाबाग म्हणून, ती ऐतिहासिक आहे. आज तिचं अस्तित्व नष्ट होण्याचे, ते 12 महिने पाणी असतो, ते ऐतिहासिक नष्ट होती ती महत्व. ती बागच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर थोडस पुढे आलो, कलेक्टरांचं, जिल्हाधिकाऱ्यांचं जिथं बंगला आहे, जिथं सुभेदारी विश्रामगृह आहे, त्याच्या बाजूला ही ऐतिहासिक मोठे हे तिथं औरंगजेबांचं अस्तित्व होतं असे पुरावे आहेत. औरंगजेब तिथं राहायचे, औरंगजेबांचा महल होता. आपल्याकडे जनाना महल आहे, औरंगजेबाचा महल आहे. आपल्याकडे काळा दरवाजाला लागून सरी बिल्डिंग होते. जुनं सगळं आपण फक्त काही दिवसांनी या सगळ्या वस्तू आपण फक्त फोटो मध्ये आपण आपल्या येणाऱ्या पिढीला दाखवू अशी भीती निर्माण झाली. सर मला सांगा की आज मला दिसतंय की जसं आम्ही म्हणले सोनेरी महल आहे, आज पूर्ण तोड मोडकळीस आलेला आहे, बरोबर ना? नाही, सोनेरी महलचं काम चालू झालं. जसं काही काही आता जसं दमडी महल आहे, कलेक्टर समोरच आहे. साहेब, नुसतं दमडी महल नाही, चिमणी राजाची हवेली पण आपल्याकडे. आता हे कोणाला माहिती सांगा. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की हे सर्वांना दिसतं आहे, डोळ्याने दिसत आहे, आणि माननीय आयुक्त असो किंवा कलेक्टर असो यांच्या डोळ्यासमोर होत आहे. आणि राजकीय पक्ष, जसं तुम्ही शहराचं नाव हे करताय, लौकिक करताय, इथं येणारे जे पर्यटक असतात, हे ना मुस्लिम असतात ना दलित असतात, पर्यटन असतात, पर्यटनासाठी येतात. त्यांना इथं अस्तित्व म्हणजे इथलं ऐतिहासिक वास्तू बघण्यासाठी ते येतात, परंतु त्यांची निराशा होते. यासाठी आपण राजकीय पक्ष असो किंवा आयुक्त असो किंवा कलेक्टर असो यांना काय आव्हान करा, किंवा सीईओ असो, आपले जिल्हा परिषद सीईओ यांचा पण खूप मोठा आता बिल्डिंग, आपण सीईओची बिल्डिंग पण बघा, जिल्हा परिषद जे आपण म्हणतोय, आज त्या बिल्डिंगची वास्तू आहे. तर त्याला त्या बाबतीत जरी सांगायचं म्हटलं, आपण जर चांगला विषय काढला, आपली जिथे जिल्हा परिषद आहे,
सीओ त्याचे बॉस असतात. आता निवडणुका झाल्या, आता जिल्हा परिषदेला अध्यक्ष आले, ते स्थानिक स्वराज्य संस्थेत मोडतात. ती जी वास्तू आहे ती ऐतिहासिक वास्तू आहे, तिला डिमॉलिश करण्याचं, माझी माहिती जर खरी असेल, होऊ शकतो चुकीची असेल, पण तिला डिमॉलिश करण्याचे आदेश आलेले आहेत. पण ती ऐतिहासिक वास्तू आहे, तिला तुम्ही डागडुजी करू शकत नाही, तिला काहीच करू शकत नाही, त्याच्यामुळे तिला पाडताही येत नाही. पाठीमागे नवीन काही कोटीची बिल्डिंग बांधली, पण हिला तुम्हाला ऐतिहासिक वस्तूमध्ये हिची नोंद आहे, ही ऐतिहासिक बिल्डिंग आहे, तुम्हाला तिला खिळाही ठोकता येत नाही. यांनी तिथं सगळं रूपच पालटून टाकलं. तर त्यासाठी कोणाचं परवानगी आहे, माहिती घ्यायला लागते का हेरिटेज? आपल्याकडे काय झालं, 3 कमिट्या आहेत. बरं. शहराची जी कमिटी आहे तिचे अध्यक्ष आपले आयुक्त आहेत. महापौरांनाही काही अधिकार आहेत, आयुक्तांनाही ते अधिकार आहेत. नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार आहेत. नंतर राज्याची एक कमिटी आहे, राज्य हेरिटेजची, पुरातन विभागाची, आणि एक केंद्राची, असे वेगवेगळे याच्या 4 टप्प्याची विभागणी आहे. याचे केंद्राचा हा भाग वेगळा आहे. वेरूळ अजिंठा केंद्राकडे येते. तुमचा बिबीचा मकबरा जर असेल आणि तुमचा सोनेरी महल वगैरे आलं, हे राज्य पुरातन विभागाकडे येतं. आणि दिल्ली गेट वगैरे, हे जे गेट वगैरे शहरातल्या ज्या गोष्टी आहेत ना, या महानगरपालिकेच्या हद्दीत येतात. पण आमचं काय झालं, आम्ही विकासातून आम्हाला वेळच मिळत नाही. आम्हाला तुम्ही पर्यटनाचा विषय काढला, आज मला ह्या वादात जायचं नाही. वक्फ बोर्ड आणि राज्य सरकार, मला ह्या वादात नाही जायचं. तो वेगळा विषय आहे आणि तो मोठा विषय आहे. पण पानचक्की बघायला विदेशातून आपल्याकडे पर्यटक येतात. बघा काय सुविधा आहे, पार्किंगची सुविधा नाही, पिण्याची पाण्याची सुविधा नाही, स्वच्छतागृह नाही, तिथं स्वच्छतागृह नाही, तिथे अतिक्रमण आतमध्ये आहे, मध्ये दुकानं लागली, बाहेर कोणीतरी एक खिडकी टाकून बसलेले, त्याच्यावरून भांडणं होतात, काही सिक्युरिटीची सुविधा नाही, बाहेरून विदेशातून पर्यटक येतो, तो काय घेऊन जातो. या सगळ्या गोष्टी उलटी आपली जागतिक लेवलवर आपलं हसू होतं काही ठिकाणी. याच उदाहरण तुम्हाला जर द्यायचं तर 2 उदाहरणं तुम्हाला देता येतील. अजिंठा ही जागतिक लेणी आहे. अजिंठ्याचं नाव जागतिक लेवलवर आहे. मागील 10 वर्षापासून अजिंठा रोड काम चालू आहे. त्या रोडचं अजून पूर्ण झालेलं नाही. पर्यटक 4-4, 5-5 तास ट्रॅफिक जाम मध्ये अटकतात. इकडून जर जाणार असेल तर 12 वाजेपर्यंत तो ट्रॅफिक मध्येच अटकतो. तो तिथेच अर्धा त्याचा जो पर्यटन आलेला असतो त्याचं मनाचं खच्चीकरण होतं, तो तिथे बोर होतो. सर, आता मला सांगा की आता समजा ह्या ऐतिहासिक वास्तू वाचवण्यासाठी आज शहरामध्ये लोकप्रतिनिधी, असं म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये एक नगरसेवक आपला झालेला आहे, लोकप्रतिनिधी. त्यांनी जर आपल्या वार्डामध्ये ऐतिहासिक वास्तू जी आहे त्याला वाचवण्यासाठी जर त्यांनी महापौराकडे किंवा आयुक्ताकडे किंवा पर्यटन विभागाकडे जर त्यांनी पाऊल उचललं, तर तुम्हाला काय वाटतं, आपण याला वाचू शकतो? हे व्हायला पाहिजे. मी तर म्हणतो आपल्याकडे तशी कमिटी होती आणि आजही अस्तित्वात असेल. जिल्हाधिकाऱ्यांकडची वेगळी कमिटी आहे आणि महानगरपालिकेची हेरिटेज कमिटी वेगळी आहे. येवन महानगरपालिकेकडे हरित याच्यासाठी पण, झाडं आणि याच्यासाठी पण एक आहे. प्राण्यांसाठी एक कमिटी आहे, मुख प्राण्यांसाठी, याच्यावर एक कमिटी आहे. सगळ्या कमिट्या आहेत, पण त्याचं अस्तित्व फक्त कागदावर आपल्याला दिसतं. आपल्याकडे याच्यावर काम करणारे पण काही लोक आहेत, पण त्यांचं कोणी चालू देत. याच्यावर अधिकृत सदस्य म्हणून घेतलेले काही लोक पण आहेत, त्याच्यासाठी भांडतायत. आता तुमचं कलेक्टर ऑफिसच्या पाठीमागचे बेरी बॅग वगैरे तिचा काही भाग आहे, ते वाचवण्यासाठी काही कमिट्या अस्तित्वात आलेल्या, प्रायव्हेट कमिट्यात काही लोक एकत्र आलेत. गरवारेवरचं ऑक्सिजन हा झाडं तोडू नये म्हणून काय लोक एकत्र येऊन त्यांनी एक कमिटी तयार केली. लोक तुम्हाला, जे सामान्य नागरिक आहेत त्यांना ह्या गोष्टीची जाण आहे, ते तुम्हाला मदत करायला तयार आहे. पण आपल्या महानगरपालिकेचा हेका वेगळा आहे. तुम्हाला कळतं का, आम्हाला कळतं. आणि तिथे ज्यांना कळत नाही त्यांना त्या कमिटीवर बसवलेलं असतं. राहिला दुसरा विषय, याच्यावर आपल्याकडे काय झालं माहितीये का, एक शोकांतिका आहे. मलिक अंबर ज्यांनी हे शहर बसवलं, आजच्या पिढीला तर हेही माहित नाही
आजचं छत्रपती संभाजीनगर तत्कालीन औरंगाबाद कोणी वसवलं? मलिक अंबरांनी हे शहर वसवलं. मलिक अंबरांचा विषय मोठा आहे. ते इराणी होते, इराकी होते, ते अफगाणिस्तान, त्यांना विकत तो भाग वेगळा. त्यांना अहमदनगरहून इथं आणण्यात आला. आजचं अहिल्यानगर, तिथून इथं त्यांनी हे शहर वसवलं. पण ज्यांनी हे शहर वसवलं त्यांच्या नावाने फक्त महानगरपालिकेत एक सभागृह आहे, मलिक अंबर सभागृह. बाकी ना कोणत्या चौकाला त्यांचं नाव आहे, ना त्यांचा कुठे पुतळा आहे. ही मोठी शोकांतिका आहे. खूप चांगला विषय सर. आपण ह्या याच्यामध्ये चर्चामध्ये आपण प्रत्येक वस्तीमध्ये किंवा प्रत्येक गेटवरती आपण चर्चा करणार आहोत. आपण दोघं पण मिळून करूया आणि युवा वर्गांना काहीतरी माहिती राहावी याकरता ऐतिहासिक वास्तू वाचणं खूप गरजेचं आहे. नाहीतर जसं तुम्ही म्हटलं की फक्त पुस्तकावर आपल्याला वाचायला मिळेल. जर आपण आज जे आहे अस्तित्वात आहे त्यांना जर वाचवलं तरी पण आपण ऐतिहासिक वास्तू, आपण आता जसा एक उल्लेख केलाय, ऐतिहासिक वस्तू वाचवणं आणि त्या जगापर्यंत पोहोचवणं. मला वाटतं आताचे रनिंग महानगरपालिकेचे सभापती जे आहेत त्यांनी स्मार्ट सिटीला भेट दिली आहे. स्मार्ट सिटीच्या आलेल्या निधीतून काय काय स्मार्ट झालं हा नंतरचा विषय, पूर्ण भाग होऊ शकतो त्यावर. पण त्यांनी आता कुठेतरी लेट आहे लेकिन दुरुस्त आहे, लेट आले पण थेट आले या म्हणीनुसार त्यांनी आता कुठे महिलांसाठी आणि पर्यटनासाठी स्पेशल सिटी बस चालू करण्याचे आदेश दिले. खूप चांगलं. त्यांचं याबाबत अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. कारण की ते ऐतिहासिक, त्यांनाही काही गोष्टी जे आहेत ते इथले रहिवासी आहेत, त्यांना शहराची जाण आहे, तेही दुसऱ्यांदा महानगरपालिकेत केलेली आहे. प्रत्येक नगरसेवकाने आपलं दायित्व जर जपलं, मी या शहराचा नागरिक म्हणून आणि मी या शहराचा काहीतरी देणं लागतो, माझ्या शहराचं नाव ऐतिहासिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या विदेशात मोठं व्हावं, देश विदेशात जावं असं जर वाटत असेल तर सर्वांनी याबाबत काहीतरी करायला पाहिजे. आपण सगळं देणं लागतो, ना की फक्त मी आणि मी माझ्या पुरतं मर्यादित न राहता, पक्षापुरतं मर्यादित न राहता, पक्षाच्या बाहेर जाऊन आजच्या महापौरांनी, आजच्या आमदारांनी, आजच्या खासदारांनी, सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आणि तुम्ही आम्ही काम करण्याची खरी गरज आहे. खूपच चांगलं. पुन्हा एकदा सर्वांना एकदा आवाहन करण्यात येते की कोणत्याही पक्षाचं लोकप्रतिनिधी असो किंवा नगरसेवक असो, त्याचबरोबर माननीय महापौर असो, त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणले माननीय सभापती जे झालेले आपले मक्रिया साहेब, हे पण स्वतः खूप धडाडीचे आहे आणि माननीय आयुक्त आहे, माननीय कलेक्टर साहेब, माननीय CEO साहेब आहे. त्याचबरोबर समाजाचं काहीतरी देणं आहे. युवा वर्ग आहे. युवा वर्ग हा पूर्ण देश बदलू शकतो एवढी त्यांच्यात ताकद असते. परंतु ऐतिहासिक वास्तू वाचवण्यासाठी आपली जर ताकद न लावता, ताकद नाही लावायची आपल्याला, फक्त वेळ देण्याची गरज आणि बुद्धीने प्रश्न विचारण्याची गरज आहे. आपलं पण तेवढा अधिकार आहे का आपण माननीय आयुक्त असो किंवा माननीय महापौर असो यांना प्रश्न विचारू शकता. आणि आमच्या माध्यमातून, आमचं खडकी समाचार या माध्यमातून आम्ही जे अभियान चालू केलेलं आहे, तर आपलं सहकार्य आम्हाला लाभेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आमचा नंबर आहे, आमचं कार्यालय आहे लक्ष्मीनारायण हॉटेल जवळ खडकेश्वर, या इथे येऊन आपण आम्हाला संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 9326983843 आणि माननीय ठाकरे साहेबांचा नंबर आहे 9555-628-777. आमच्यासाठी संपर्कासाठी माझा नंबर पुन्हा एकदा सांगतोय 9555-628-777. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून याबाबत जनजागृती आणि संवर्धनासाठी प्रत्येक वार्डात, प्रत्येक विभागात जाऊन सनी जे इच्छुक आहेत, जे अभ्यासक आहेत, ज्यांना यावर बोलायचं, काही करण्याची मानसिकता आहे, नुसती इच्छा जरी असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, पुढे यावं, आमच्याशी चर्चा करावी. आपल्या डोक्यात जर काही कल्पना असतील, आपल्याजवळ जर काही संकल्पना असतील, त्या आम्हाला द्याव्यात. त्या आम्ही आमच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. या विषयावर तज्ञांना, राजकीय नेते असतील, पुढारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, इतिहास तज्ञ असतील, यांनाही आम्ही बोलतं करणार आहोत. यासाठी तुमच्या
सहभागाची गरज आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही. तर आपण सहभागी होणारच ही अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा लवकरच भेटूया आपल्या वार्डात खडकी समाचारच्या माध्यमातून. धन्यवाद.